चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आजचे जे मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं आणि फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरलाय आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे सप्तहिंद केसरी सुंदर आणि बिनजोडचा बादशाह आणि आत्ता घाट पण गाजवतोय असा मथुर 1001. तर दादा वैभव दादा पहिल्यांदा अभिनंदन. काय सांगाल आजच्या विजयाबद्दल? काय नाही, आता थोडंसं फायनलला गाडी आपली उजव्या खंडावरती बाहेरून लागली आणि त्याच्यात बैल पण 3 दिवसाच्या फरकाने आपण तात्यांना शब्द दिल्यामुळं पळवला. बैल आपण एवढ्या जाट पळवत नाही, पण तात्यांना दादांनी शब्द दिला होता, दादाच्या शब्दाखातीर आपण आज बैल पळवला. आपला 5वा नंबर झाला. नंबर कितवा पण उद्या एवढ्या मोठ्या मैदानात नामांकित मैदानात बैल गुलालात राहणं हे महत्त्वाचं असतं आणि मथुरने आता सलग 3रं मैदान आहे. 2रा नंबर पहिल्या मैदानाला, त्याच्यानंतर 2ऱ्या मैदानाला 3रा नंबर आणि आज 5वा नंबर गेला. पारीचं मैदान झालेलं दादा. मथुर मागे आजारी होता, त्यातून कुठेतरी त्याने त्या आजारावर मात करून पारीच्या मैदानाचा 3 नंबरचा मानकरी ठरला, म्हणजे गर्निकीच्या राजासोबत पळून. तेव्हापासून कुठेतरी स्पीड लागलाय असं वाटतंय का? पारीच्या मैदानाला 3रा नंबर केला, त्याच्या आधी आपण विंगच्या मैदानाला 2रा नंबर केला निंबाळकर सानंद सुंदर बरोबर. पहिलं मैदान आजारातून बैल उठल्यानंतर ते पहिलं मैदान, पाऱ्याचं 2रं आणि आजचं 3रं मैदान. त्याला 3 मैदान आणि विंगच्या मैदानात बैल पहिल्यांदा आपण डाव्या खांदी पब्लिकने बाहेरून झोपला आणि 2 नंबर केला. आणि जे विंगच्या मैदानात स्पीड भरपूर लागलं म्हणावं लागेल. दादा आटील ड्रायव्हर आहेत आपल्यासोबत. आटील ड्रायव्हर वर्सेस सचिन मामा पिंपोडे ही जी लढत झाली सेमीला, काय सांगाल त्या लढतीबद्दल? त्याच्या कडला मथुर त्याच्या शेजारी, काय सांगाल त्या? म्हणजे असं होतं की ही वेळा गाडी मोठी आहे पळणारी आणि आम्हाला पब्लिककडून तिला फाईट नाही, चांगली गाडी पळली. वैभवदा काय सांगशील? एक तरी गाडी लागावी असं डोक्यात होतं, तेजा होता आणि तेजानं पण आज 100% लढत दिली म्हणावं लागेल. काय सांग? आमची घरचीच तेजा आणि मथुर म्हणजे आमचा तुमचा आमच्यामध्ये असं पहिल्यापासून कधीच नाही. मथुर पण आमचा आणि तेजा पण आमचाच. आणि तेजा म्हणजे मथुर सुंदर आज महाराष्ट्रातले 1 नंबरची बैल आली. तेजा आत्ता कुठं म्हणजे त्याची सुरुवात आहे, पण तेजाने चांगली फाईट दिली आणि आटील ड्रायव्हर यांनी उत्तम प्रकारे गाडी आणली. टाकाटाकीमध्ये एकदम मथुराने सुंदरच्या गाडीला निकाल भेटला. साधारणतः मथुरला नाही म्हटलं तर तुम्ही 1 आठवडा किंवा एक साधारणतः 10 दिवसाचं गॅप देता, कारण राहुलबाई पण म्हटलेली की महिन्यातून सरासरी 3 वेळेस आम्ही बाहेर काढतो बैल. 8 दिवस तरी आम्ही बैल बसवून ठेवतो. पण बैलाचं रोजचं जे रुटीन असतं चालवणे वगैरे, त्याच्यानंतर अजूनमधून एखादी पोहणी, त्याच्यानंतर बैलगाडीला झोपून चालवणे, हे रुटीन कंटिन्यू चालूच असतं. फक्त मैदानाला आम्ही बैल 8 दिवसाच्या नंतरच काढतो. पहिल्यांदाच आज बैल 3-4 दिवसानंतर काढला. वैभव दादा काय सांगशील त्याबद्दल? म्हणजे काय तुझं बोलणं रोजच असतं. ज्यावेळी दादा आला त्यावेळी दादाने पहिला फोन केला होता मला आल्याच. आणि काय नाही, दादा आता थोडं इलेक्शनमध्ये आहे, इलेक्शनची त्याची पळापळ सुरू आहे, त्याच्यामुळे दादा आता आला नाही. त्याच्यात दादाच्या छोट्या भावाचं लग्न पण होतं आता 25-26 तारखेला. त्याच्यानंतर त्याच्या ताईचं लग्न होतं. ह्या गडबडीत दादा जवळजवळ 30 तारखेपर्यंत तर लग्नाच्या गडबडीतच होता. आणि काय नाही, आता रोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम काय चाललंय काय नाही वगैरे ह्या गोष्टींचं बोलणं वगैरे असतं. दादा मला मुंबईवरून फोन आलेले बरेचसे. आपल्या मुंबईमध्ये मथुरचे तर नाही म्हटलं तर हृदयाच्या काळजाच्या ठोक्यातच प्रत्येकाच्या मथुर आहे असं म्हणावं लागेल. तर काय सांगाल, म्हणजे कधी दिसेल प्रेक्षकांना मथुर? प्रेक्षकांचं मथुरवर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेक्षकांच्या प्रेमापोटीच बैल आपला पळतो. मालकाच्या प्रेमापोटी मालकासाठी बैल पळतो असं म्हणलं तरी काय हरकत नाही. म्हणजे जेवढं पब्लिक बैलावरती प्रेम करतं तेवढंच तो प्रेक्षकांच्या प्रेमापोटी प्रेक्षकांना खुश करण्यासाठी त्याच्या परीने जेवढं करता येईल तेवढं तो करत राहतोय. आज सोपं नाही आहे. सलग 4-5 वर्ष झाली बैल 1 नंबरमध्ये. बिनजोडला तर 4 वर्ष झाली बैल 1 नंबरमध्ये पळतोय. बोटावर मोजण्या एवढ्या बैलाच्या हार झाले असतील. नाहीतर आजपर्यंत म्हणजे बैल कंटिन्यू जिंकलेलाच आहे. ठराविक 4-5 मैदानात जर गाडी चुकून जर पडली असेल तरच तेवढंच, नाहीतर बैल 3 फेऱ्याच्या मैदानात, बिनजोडच्या मैदानात जिकडं पण बैल आणाल तिकडं पण बैल मालकासाठी किंवा प्रेक्षकांसाठी पळतोय आणि सगळ्यांना आम्हाला आनंद देतोय. ह्याच्यातच म्हणजे बिनजोडला आपल्याला कधी दिसेल मथुर? आता बैल मुंबईला आज गेला. बैल मुंबईला गेला, त्याच्यानंतर बघू आता पुढचं नियोजन कसं आहे काय. म्हणजे आता मथुर बिनजोडला पळायला गेलेला आहे, तर जे 12 तारखेला कोरेगावचं मैदान आहे, यात्रेचं पारंपरिक मैदान असते, तर त्या मैदानाला आपला मथुर दिसणार आहे का? कसं काय? कदाचित मथुर 12 तारखेच्या मैदानाला दिसेल. चालू आहे आमचं नियोजन. बघू आता. आता बैल मुंबईला पाठवलाय, कारण बऱ्याच दिवस झाला, 1.5 महिना जवळजवळ बैल इकडं होता.
1.5-2 महिने बैल इकडे होता. आता दादा पण इकडे येऊ शकत नाही थोडा गडबडीमुळं. दादाची आणि बैलाची पण बरेच दिवस झालं भेट नाहीये, त्याच्यामुळे आता बैल मुंबईला पाठवलाय. म्हणजे एक प्रकारची जी भावाभावांची भेट होती त्या पद्धतीने भेट होणार आहे म्हणावं लागेल अशा पद्धतीने. हो. वैभव दादा, एक मथुर ज्यावेळेस दावणीला येतो गिरवीला, एक कुठंतरी आनंदाचं वातावरण किंवा मनाला एक प्रकारचं सुख मिळतं मथुरला बघितल्यानंतर, त्याच्यावर हात फिरवल्यानंतर, त्याबद्दल काय सांगा? मथुर इथं असेल तर मी कंटिन्यू म्हणजे दिवसातून एकदा तरी गोठ्यावरती जाऊन येतोच. आणि म्हणजे बाकीची सगळी मुलं, त्याची जबाबदारी, त्याच्या मागं म्हणजे भरपूर कष्ट आहे. बैल पळतो ह्याच्या मागं भरपूर कष्ट आहे. म्हणजे आता बैल चालवणं, त्याच्यानंतर सकाळी चालवणं, संध्याकाळी चालवणं, दुपारी मधलं जे सगळं शेड्यूल आहे त्याचं खाण्याचं, प्रतिभाचं सगळं, ह्या सगळ्या गोष्टी एकदम बारकाव्याने बघाव्या लागतात. ह्या सगळ्या गोष्टींकडं लक्ष द्यावंच लागतं, त्याच्यामुळं जावं लागतं बैलाकडं. आणि बैल जवळ असेल तर तेवढं मन प्रसन्न राहतं. आटील ड्रायव्हर, आता मथुरच्या स्पीडबद्दल काय सांगाल की परत जी रिकव्हरी झाली मथुरची त्या पद्धतीनं स्पीड वाटते का? म्हणजे पहिलं जी वाटत होतं का थोडंफार जरा अजून पण जरा हे वाटतं? बर, आता बैल रुटीनला नाही का पळतो चांगला पळतोय. आता पारेला मैदान झालं परवा, घरणिकीच्या राजासोबत पळाला, अप्रतिम अशी जोडी पाहिली. तुम्ही म्हणाला जसं फायनलचा गुलाल महत्वाचा आहे, नंबर कितवाही असू दे, काय सांगाल त्या जोडीबद्दल काय सांगाल? कारण बाबांची पण इच्छा होती की ती जोडी पळवावी, आणि ती जोडी म्हणजे जे घरणिकीच्या राजाचे मालक आहेत बाबा, ते एकदा मुलाखतीमध्ये म्हटलेले की मथुर सोबत मला एकदा पळायची, ती माझी इच्छा आहे, आणि तीच परत जोडी पाहिली. काय सांगाल? त्यावेळी त्यांनी मुलाखत दिली त्यावेळी आम्ही स्वतःहून फोन करून, मी स्वतःहून त्यांना फोन करून सांगितलं होतं, बाबा तुम्हाला मथुर 100% आम्ही एकदा तरी देऊ. आणि त्याच्यानंतर त्यांना महान भारत केसरीलाच आपण बैल दिला होता मथुर. त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा राजासोबत पळालो. राजा चांगला म्हणजे महाराष्ट्रातला नामांकित बैल असतो पण, आणि चांगलीच एकदम उत्तम पळते ती मथुरची आणि राजाची गाडी. वैभव दादा, आपला मथुर ओपनच्या मैदानातच पळतो फक्त, आदतला आणि दुसऱ्याला की वगैरे का पळवत नाही तुम्ही? काय आदत बैलच्या मैदानात वगैरे बैल नाही पळवत आपण. आदत बैलची मैदानं जास्त असतात, तिथं गाड्या पण भरपूर असतात, आणि ते म्हणजे सुट्टी वगैरे नीट होत नाही. लहान बैल असतात त्यांना शिस्त वगैरे नसती. त्याच्यानंतर मैदान पण ते खूप मोठं भरतं आणि वेळ पण खूप जातो, बैल पण म्हणजे अवघडून जातो असं दिवसभर. आज मथुर फायनलला उजवीला झोपलेलं का कसं पब्लिकच्या साईडने? आणि राहुलबाई जसे म्हटलेले की आम्ही कड असली तर कड मागून घेतो स्वतःहून, कारण मथुर पब्लिकचं म्हणजे भिताडच म्हणावं लागेल. त्याबद्दल काय सांगाल की फायनलला कुठंतरी चान्स वाटत होता का मथुर बाबा पब्लिकला लागलाय की आज तो एक नंबर वगैरे करेल असं काय? बिनजोडमध्ये पब्लिकने पळणं आणि मैदानामध्ये पब्लिकने पळणं ह्याच्यात फरक आहे. मैदानामध्ये गाडी मध्ये असेल तर ती गाडी कधी पण सरसच असते. बिनजोडला पब्लिकनं पळणं ते चालतं, बिनजोडला पब्लिकनं बैल पळतात, 2च गाड्या असतात. पण मैदानामध्ये गाडी मधून निघेल तेवढं चांगलं असतं त्या गाडीसाठी, त्या गाडी चालकासाठी, मालकासाठी. बरेचसे अन्याय झाले मध्ये पेटनाक्याच्या मैदानाला पब्लिकमुळे अन्याय झाला, पब्लिकमध्ये घुसलेले आहे. तुम्ही बघितलं पब्लिकलाच गाडी होती त्यावेळेस, ही जोडी पडलेली त्यावेळेस. तर काय सांगाल म्हणजे आज साथ मिळाली का पब्लिकच्या, आणि त्याबद्दल म्हणजे त्या जोडीबद्दल काय सांगाल? हा, चांगली साथ मिळाली पब्लिकची. मैदान एकदम अप्रतिम मैदान झालं, शिस्त मैदानाची एकदम व्यवस्थित होती, झेंडा पंच एकदम व्यवस्थित होते, आणि पब्लिकने पण चांगला सपोर्ट केला. इथल्या बैलाला काय त्रास झाला नाही पब्लिकने पळायला, बैल उत्तमरित्या पळाला. पण शेवटी आतून पळणं आणि बाहेरून पळणं ह्याच्यात फरक आहे, त्याच्यामुळे आपली गाडी म्हणजे 5व्या नंबरमध्ये राहिली. कदाचित मधून जर गाडी असती 3-4 नंबरच्या तासावरती तर पहिले 1-2 नंबरमध्ये आपली गाडी राहिली असती. सुंदरबद्दल काय सांगाल? जुनं ते सोनं असतं त्याप्रमाणे मांगडेदा त्यांच्या सुंदरबद्दल बोलायला तेवढं कमीच आहे. सुंदर आज बरेच वर्ष झालं, 7-8 वर्ष झालं सुंदर नंबरमध्येच पळतोय, आणि एकदम चांगला बैल, शिस्तीचा बैल, एकदम सुट्टीला वगैरे शिस्तीचा बैल म्हणलं तर त्यामध्ये सुंदरचं पहिल्यांदा नाव घेतलं जातं. ही जोडी आम्हाला बिनजोडला पाहायला भेटेल का जर समजा सुंदर इनकेस बिनजोडला गेला? नक्कीच तशी वेळ आली तर 100% ही जोडी बिनजोडला पळताना दिसेल. चालतंय वैभव दादा, तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा. आणि आता जी बिनजोड इनकेस बिनजोड लागली समजा एक 10 दिवस पुढच्या 5-6 दिवसामध्ये, तर मथुर पळेल का आपल्या बिनजोडला? आता शक्यतो करून बैल पळणार नाही. बैल परत 2-4 दिवसात, 8 दिवसामध्ये बैल खाली येईल, आणि बैल आता सध्या इकडे पळेल, त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर बैल बिनजोडला पळताना दिसेल तुम्हाला. म्हणजे आता सध्या वातावरण बदलीसाठी वगैरे गेलाय का म्हणजे मुंबईला? असं जरा थोडं दादाची बैलाची भेट नाही, दादा बरेच दिवस झालं बैल इकडे असल्यामुळे दादा पण आला नाही कामानिमित्त, दादा बाहेर होता इकडे, आता गडबड चालू आहे त्याची,
आणि तो आता इकडे येऊ शकत नाही, त्याच्यामुळे आता थोड्या दिवस बैल तिकडे पाठवलाय आपण 4-5 दिवसासाठी. दादांचं आणि मथुरचं नातं काय हो? कारण त्यांच्या हृदयात मथुर आहेच आणि छातीवर पण मथुराचा टॅटू काढलाय त्यांनी. काय सांगाल जे त्याबद्दल? काय आहे ते सगळं आता म्हणजे मथुरमुळंच आहे. हां म्हणजे आता ते नातं अशी त्या नात्याचं कम्पॅरिझनच कोणाबरोबर करू शकत नाही. म्हणजे दादांनी त्या पहिल्या मुलाखतीत पण सांगितलं सँडी आणि यादवच्या की आम्ही मुलापेक्षा जास्त मथुरला सांभाळतो, मुलांना जेवढं प्रेम लावतो तेवढंच मथुरला पण प्रेम लावतो. हेच दादाचं आणि मथुरचं नातं आहे. चालतंय वैभव दादा, तुमचं जास्त वेळ नाही घेत, तुम्ही आता कंटाळलेला आहात, सकाळपासून तुम्हाला आलेला आहे आणि तुम्हाला यात्रेला पण जायचं आहे. त्याकरता पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा. नक्कीच कोरेगावला आपला मथुर प्रेक्षकांची गुलालात राहायची परत एकदा इच्छा पूर्ण करेल अशी आशा करतो. धन्यवाद.